नमस्कार श्रोते हो, श्रीराम समर्थ। आज आपण हरिविजय या ग्रंथाचा 3रा अध्याय बघणार आहोत। आधीच्या अध्यायात आपण एवढं पाहिलं की देवकीची 6 मुलं कंसाने येऊन मारलेली आहेत। आता पुढे काय होतं 7व्या 8व्याचं ते ह्या अध्यायात अत्यंत रसाळ कथा श्रोते ऐकायला सज्ज व्हा। आपण प्रथेप्रमाणे पहिल्या 5 ओव्या वाचूया। श्री गणेशाय नमः। जय जय अनंत ब्रह्मांड नायका, चतुरानना इच्छिया निज जनका, चौघांसीही नवे आवाका, तुझे स्वरूप वर्णावया। 6 जणे वेडी होती, 18ची कुंडली गती, 4 जणी तटस्थ पाहती, स्वरूप स्थिती न वर्णवे। 5 नुरेची ठाव, 4 सहजची जाहली वाव, 14 जणींची ठेव, न चले स्वरूप वर्णावया। शिणड्या बहुत 64, 8 जणी बहुत कष्टी, 11 ही हिमपुटी स्वरूप तुझे वर्णिता। आणिक 12 देखण्या, 16 जणी चतुर शहाण्या, आणि 4 डोळे मोडण्या, लाजून या तटस्थ। 25 जाहली वाव, 3 नोरेची नाव, 2 म्हणणे भाव, हेही तेथे विराले। असो अजून 2-3 ओव्याही अशाच दृष्टांताच्या आहेत, पण आपण ह्या पहिल्या 5 वाचल्या। ह्यात काही दृष्टांत असतात आणि मग कथेच्या विषयाला श्रीधर कवी हात घालतात। इतका सुंदर त्या शेषशायी विष्णूचं वर्णन करताना त्यांनी उपमा दिलेल्या आहेत की अरे अनंत ब्रह्मांड नायका, हे विश्वंभरा, 4 वेदांना तुझा आवाका घेता येत नाही, 6 शास्त्रांना वेड लागलाय पण तू कसा आहेस तो कळत नाहीये। 18ची खुंटली गती, 18 पुराणांची गती खुंटले पण ते काही तुझं वर्णन करू शकत नाहीयेत। 4 मुक्ती तर नुसत्या तटस्थच उभ्या राहिल्यात, तुझी स्वरूपस्थिती काही त्यांना वर्णन करता येत नाहीये। 5 रसांना तुझं वर्णन करून मांडता येत नाहीये, त्यामुळे 11 रुद्र, तेही त्यांनाही तुझं स्वरूप जाणता येईना। आणि 12 देखण्या, 16 जणी चतुर शहाण्या, म्हणजे 16 कला, 12 राशी, 4 वाचा, या कुणालाच तुझं वर्णन करता येत नाही, त्या नुसत्या तटस्थ आहेत, वर्णन करू शकत नाही असा तू शेषशायी विष्णू, तुझं काय मी वर्णन करणार। पण भागवतात सांगितलेल्या हरिकथेच्या आधारे मी तुझं चरित्र गातोय असं म्हणून मूळ कथेकडे येतात श्रीधर कवी। मागच्या अध्यायात काय झालं की 6 मारून टाकलेलं आहे आणि आता 6 मारल्यामुळे अजून कंसाचं पाप वाढलेलं आहे, कारण बालहत्या झाल्या ना, बालहत्या फार मोठं पाप आहे। त्यामुळे अत्यंत गाई ब्राह्मण गांजले, आता अगदी कहर झाला आणि त्या क्षीरसागराचं जगज्जीवन आहे त्याने सांगितलं की आता निघायला हवं। शेषाला म्हटलं आता वेळ आली की आपण निघायचं आहे, तू आधी पुढे जा। असं म्हटल्यावर शेष म्हणाला नाही बाबा, मी नाही येणार आहे, मागच्या अवतारात तुझ्याबरोबर राहिलो, किती हाल भोगले, किती कष्ट घेतले, निराहार राहिलो, घोर अरण्य सेवन करावं लागलं आणि मला नाही जमणार आहे, तू काही पण म्हण पण मला नाही जमणार। 28 अयन मी उपाशी राहिलोय, कारण का 6 महिन्याचं एक अयन असतं ना, 14 वर्ष उपाशी राहिला तो, हे सगळं मला जमणार नाही, तू एकटा जा आणि तू निस्तर, तू सगळ्या भक्तांचा पाठीराख आहेस, ते करायचं ते तू कर, मी आपल्या इथेच निवांत राहतो। असं म्हटल्याबरोबर विष्णू एकदम अत्यंत म्हणजे मधुर शब्दात त्याला बोलले की अरे बाबा, तुझ्याशिवाय मी कसा जाऊ, तू आहेस म्हणून नाही, तू तर माझा प्राणसखा, तू मला समरभूमीचा पाठीराखा, असं सुंदर वर्णन केलं। तुझं विना फक्त टिळका, अवतार मी न घ्यायची, तुझ्याशिवाय मी घेणारच नाही अवतार, तू माझं निजांग आहेस, तुझ्यावेळी माझा एकही क्षण जात नाही, इतकी स्तुती शेषाची केली। ते म्हणाले ऐक, मान्य आहे तू माझी खूप सेवा केलीस, गेल्या जन्मात तुला खूप त्रास सोसायला लागला, पण आता नाही, आता तू पुढे जा, मी तुझा धाकटा भाऊ होईन, तू माझा मोठा भाऊ आणि मी तुझी सगळी आज्ञा पाळेन, मी तुला अगदी शब्द देतो। काय करणार, महाबळी निघाला, तुझं बळीभद्र नाव ठेवतील हेही सांगितलं, तू माझा वडील बंधू होशील आणि देवकीच्या गर्भी जाऊन राहा।
मग पुढे काय लीला करायची ते मी करतो, मी योगमायेला तुझ्या पाठोपाठ पाठवतो लगेच असं सांगतात. निघतात शेष आणि येतात. आता देवकी 7व्या वेळी परत गर्भात राहते आणि 7 महिने होतात. तिला दिवस हे कळलेलं असतं. 7 महिने होतात आणि अचानक एका रात्री सगळे गाढ झोपलेले असताना देवकीचा गर्भच जिरून जातो. सकाळी उठून बघते तर आहे कुठे, गर्भच नाही आहे. तिला कळतच नाही. ती वसुदेवाला म्हणायला लागते, हा काय चमत्कार झाला, मला कळतच नाही आहे. वसुदेव पण चिंताक्रांत होतो आणि तो म्हणतो, काय बाबा, त्या ईश्वराची लीला काहीच कळत नाही. मला वाटतं कंसाच्या भीतीने गर्भ जिरून गेला तुझा, असं हे लोक इकडे बोलतायत. तिकडे झालं काय, त्या रात्री विष्णूने जी आपली हरीने योगमाया पाठवली होती, ती योगमाया काय काय करते आपल्याला माहिती आहे. आपण योगवासिष्ठाचा 6वा अध्याय रामविजयात वाचला तेव्हा तिचं वर्णन आहे की ती काहीही उलटंसुलटं करू शकते. तिने हे ब्रह्मांड निर्माण केलं आहे. पती वाचून व्याली सगळ्या ना, इतकी मुलांना जन्म घातला, 84 लक्ष योनीत फिरवत राहिली कर्दमामध्ये आणि पत्ता पण नाही ईश्वराला, कारण त्याच्यातून स्वरूप वेगळं केलं स्वतःचं. ती काही उलथपालथं करू शकते, पृथ्वी निर्माण करू शकते, पृथ्वी लयाला नेऊ शकते, अशी योगमाया. तिला काय अवघड. तिने इथला गर्भ उचलला आणि तिकडे नंदाकडे वसुदेवाची पहिली पत्नी रोहिणी, ती कंसाच्या भयाने गोकुळात राहत होती. मग हे लग्न झालं, विवाह झाला ना, तर तिच्या उदरात जाऊन घातला. ती सकाळी उठून बघते तर तिला कळे ना हे काय, आता पतीशिवाय मी गर्भिणी झाले. घाबरून गेली ती. काय करावं आता, लोक नावं ठेवतील. तिला चिंता आणि झोंबायला लागली लिटरली. नंद यशोदेला कळलं की असं घडलंय. सगळे काळजीत होते, पण तिकडे आकाशवाणी झाली, देववाणी झाली की चिंता करू नको रोहिणी, वसुदेवाचा गर्भ असेल. आता ही सगळ्या गावाने ऐकली, त्यामुळे सगळ्यांच्या मनातलं किलमिश निघून गेलं. तिच्या पोटी भोगींद्र, तो तिकडे जन्माला आला. चिंतेचा डागही गेला होता. हे हरिमायाचं हे नवरूप सगळ्या गोकुळाने अनुभवलं. इकडे ती माया तिथून निघाली हिला गर्भ घालून आणि यशोदेच्या गर्भात शिरली. आता यशोदाही गर्भात आहे, रोहिणी गर्भात आहे आणि इकडे देवकीचा गर्भ जिरलेला आहे. अशी अवस्था आली. इकडे दूध धावले कंसाचे. कंसाला सांगायला की काय माहीत नाही, आत्ता तर गरोदर होती पण तिचा गर्भच चिरलेला दिसतोय. असं म्हटल्यावर मात्र काय काय चमत्कार घडतायत. म्हणजे बघा की हा विचार मनात आला. रामविजय आपण वाचताना सगळं कर्तृत्व माणसासारखं, नराचा होतो नारायण हे पटवू शकेल असं रामाचं जीवन, रामाने आपल्याला चरित्र दाखवून दिलं. इथे जन्माला याच्या आधीच इतके चमत्कार आहेत ना, फक्त चमत्कार. म्हणजे सगळ्या आपण अपेक्षा करू शकणार नाही अशा गोष्टी त्याने केल्या. म्हणजे त्याचं खरं ते मूळ आहे ना रूप, की तो काहीही करू शकतो ह्या विश्वात उलथापालथ. ते ह्या हरिकथेत दाखवून दिलेलं आहे विष्णूने किंवा त्या पुराण पुरुषांनी मूळ. तर दूध गेले आणि गर्भ जिरला म्हटल्यावर मात्र हा कंस घाबरला. हा काहीतरी चमत्कार आला म्हणजे नक्की तिथे गडबड आहे. आता 8वा, मग आता 8वा कसा, हा 7वा ना, गर्भ जिरला म्हटल्यावर 8व्याचा ध्यासच लागला त्याला जिकडे तिकडे 8वा दिसायला लागला. आता मात्र तुम्ही सकाळ नोकरांधरल्या डोळ्यात तेल घालून ना, काही चुकी झाली तर मी तुम्हालाच संपेन. आता परत दिवस राहिले तर मात्र लक्ष ठेवा, कारण आता येणारा 8वा आहे. हा गर्भ जिरला तरी 7व्या येणार होता नाही का. तर झालं, पटलं. कंसाला पटून तो गेला, परत आला होता बाळ मारायला म्हणून तो. आणि इकडे श्री विष्णू निघाले, पण त्याला पुढे पाठवलेलं आहे. चला आता हळूहळू आपली तिथं जायची वेळ आली. मग त्यांनी पहिलं लक्ष्मीला सांगितलं की तू जा आणि विदर्भ देशात भीमक राजाच्या पोटी त्याची कन्या हो. लगेच त्यांच्या चरणाला वंदन करून लक्ष्मी निघाली तिकडे. आणि मग आता काय, हे दोघं गेले म्हणजे काय तिकडे वैकुंठ किंवा तो क्षीरसागर तो काय ओस पडला का? नाही. श्रीधर कवी सांगतात तिथे विष्णू तसेच पडलेले आहेत, लक्ष्मी तशीच पाय चुरते, शेष डोक्यावर मस्तकावर तसाच सावली धरून आहे, छत्र धरून आहे. कारण का, तर आपल्याला माहिती आहे हा विष्णू कसा आहे. हेच तर आपण इतके दिवस
इतक्या त्याच्या कथांमधून अनेकानेक कथा आपण पुराणात नसू ते स्मृती पुराण न सगळ्याच्या कथा ऐकत आलो. तो कसा आहे तर अनंत रूपे अनंत नामे, अनंत अवतार अनंत कर्मे, अनंत लीला घनश्यामे, भक्ता लागी दावल्या, अनंत ब्रह्मांडे अनंत शक्ती, अनंत युगीच्या अनंत कीर्ती, अनंत रूपे अनंत मूर्ती. असं त्याचं रूप अतर्क्य, वेदशास्त्रांनाही न कळणारं. असो, लौकिक अर्थी देवकीच्या गर्भात श्री विष्णू आले आणि लक्ष्मी तिकडे विदर्भ राजाचं भीमक राजाच्या पत्नीच्या पोटी. आता हा 8वा मारणार आहे, त्यामुळे कौसाचं लक्ष 8व्याकडे लागलेलं आहे. आणि इकडे मात्र असं होतं की ह्यावेळी गर्भी दिवस राहिल्यावर देवकी एकदम शांत आहे. ती एकट्या आनंदी आहे, शांत आहे, तिच्या चेहऱ्यावर कुठलीही काळजी नाही. तर वसुदेवाला असं वाटायला लागतं की काय प्रकार आहे हा. आधी तर ती एवढी घाबरलेली असायची सगळ्या गर्भावस्थात, आता ती घाबरलेलीच नाही, तिला काही वाटतच नाही. तो शेवटीला विचारतो की अगं कंस जपतो बहुत, 8व्याचा करावा या घात, यावरी देवकी बोलत प्रत्युत्तर काय त्या. म्हणजे घाबरलाय तो, तुला चिंता का न वाटे चित्ती, 8व्याची कैसी गती होईल ते न कळे पा. वसुदेवाने विचारलं. तिने भुजात थपडल्या. कौसल्याचे डोहाळ जेवण आपल्याला आठवत असेल तर भुजात थोपटल्या आणि बोलायला लागली, कौसाला तर मी तर आपटून मारून टाकेन, मुष्टिक चाणूरांना मारेन, युद्ध दारुण करेन, धनुष्यबाण आणून द्या मला आणि जरासंधाला रथात बसून 17 वेळा खेचून घेऊन येईन मी, कालयोनाला भस्म करीन, द्वारकापट्टण रचेन आणि सगळ्या राक्षसांना सगळ्या राजांना शिक्षा लावून मी माझी पट्टराणी घेऊन येईन. असं स्वतःचं सगळं चरित्र जणू ती सांगते आणि मोठमोठ्याने बोलते. वसुदेव म्हणाला, अगं बाई आता गप्प बस, मौन घे, बाहेर जर आवाज गेला आणि कळलं तर मोठा घात होईल. ती पण शांत झाली. देवकी शांत झाली आणि सर्व देव स्वर्गातून देवकीच्या दर्शनाला आले. त्यांनी तिला प्रदक्षिणा घातल्या. म्हणजे बघा, कारण कृष्ण हा पूर्णावतार आहे, आपल्याला माहिती आहे, अवतार गुरूंचा गुरु आहे तो सगळ्याच विषयात. त्यामुळे तो जन्माला याच्या आधी देव हजर झालेले आहेत. कौशल्याच्या वेळी ते हजर होते बाहेर पुष्पवृष्टी करायला, पण इथे ते बंदीशाळेत येऊन त्यांनी देवकीला प्रदक्षिणा घातल्या, कारण तिच्या पोटी तो येणार आहे ना. तर सगळे तिथे पातले. त्यांनी तिची गर्भस्तुती आरंभली. ते सगळं त्या वनमाळीचं, सच्चिदानंदाचं, नारायण, गोविंदा, इंदिरावरा, आनंदकंदा, सर्वेशा, मुकुंदा अशा सगळ्या नावांनी स्तुती करायला सुरुवात केली. आणि त्याला सांगितलं की ये बाबा, आता तू सगळ्या सुरांचं रक्षण कर आणि सगळ्या असुरांचा नाश कर, अशी प्रार्थना केली आणि देव परत आपल्या जागी निघून गेले. सारखा कौसाला लागलाय सगळीकडे लक्ष, तर तो सारखा मधून मधून बघायला येतोय ह्या हिच्या 8व्या गर्भाला झाली का बाळण, झाली का बाळण, असं बघायला समोर हजर राहतोय. पण कौसाचाही हा एक फरक लक्षात आला की तो जेव्हा देवकीच्या समोर येऊन उभा राहायचा ना, तरी देवकी शांत आहे. तर म्हणायचं हिला भय कसं वाटत नाहीये, ही इतकी शांत कशी आहे. अजूनच त्याची बोबडी वळायची, अजूनच भीती वाटायची. आणि त्यात एकदा त्याला तिच्या जागी 4 भुजांचा असा विष्णुरूप असं दर्शन झालं. म्हणजे बघा की कौसाला सुद्धा विष्णुरूपाचं दर्शन झालेलं आहे. जसं रावणाचा आपण म्हणतो ना की त्यालाही भीतीपोटी ध्यास लागला होता, राम 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 म्हणून, आणि रामाच्या हातनं मरण आलं. तीच कौसाची गती आहे. असो श्रोते हो, ह्याच्या पुढच्या कथेकरता आपल्याला थांबावं लागेल, वेळेअभावी क्षमस्व. त्याच्या आधी त्या शेषाचं जे वर्णन होतं त्यात, आणि जेव्हा ही देवांनी सगळी स्तुती केली तेव्हा या विष्णूच्या सगळ्या अवतारांचं वर्णन केलं. ते आपल्याला थोडंसं ऐकवायचं राहिलं, जे फार सुंदर आहे. की हा जो शेष आहे त्याने जेव्हा आपली शय्या तयार केली म्हणजे त्याच्याकरता, तर म्हणे जे किती सहस्र 60 सहस्र एवढी त्याची शय्या आहे शेषाचीच. त्या अख्ख्या एवढ्या मोठ्या योजना जे काय क्षीरसागर आहे तिथे, तर ती शय्या तिथे म्हणे जागोजागी उशा लावल्या. तर उशा लावल्या कसल्या,
तर देहाची वेटोळी ना, साप कसा असतो तुम्हाला माहिती आहे, एवढा मोठा, असे गोळे गोळे आपल्या देहाचे केले आणि त्याच्या उशा तयार केल्या. त्या ओव्या इतक्या सुंदर आहेत की असंभाव्य ज्याचे शरीर मंचक योजनेसाठीच असतं. असंभाव्य एवढं त्या शेषाचं शरीर आहे. 60 सहस्राचा मंचक तयार केला, योजना एवढ्या अंतराचा. आणि ठाई ठाई उषा बहुवस, निजांगाच्या करी शेष, सहस्रफणांची छत्रे विशेष, प्रभान माये निराळी. आणि दुसरं असं की तिथे हा जो विष्णू पहुडलेला आहे, ज्याचं आपण स्तोत्र आणि नारद मुनींचं जे काही वर्णन त्या विष्णूचं ते ऐकलं. पुढे जाऊन या देवांनी मात्र त्याची स्वतः स्तुती आरंभली आणि ती स्तुती व्यंकटेश स्तोत्रासारखी असं मी म्हटलं, पण सुरुवात सगळ्या अवतारांनी केली त्याच्या शेषाच्या. तर त्यात कुर्मरूप, सृष्टीपाळक, मग सगळं दैत्यांतक किंवा हिरण्यकश्यपू मर्दन, म्हणजे सुंदर सुंदर नावं त्याला दिलेत. त्या ओव्या सांगाव्याशा वाटल्या की जय जय हिरण्यकश्यपू मर्दना, नमो त्रिविक्रमा बलिबंधना, ब्राह्मण कुलपालना म्हणजे परशुरामाचा अवतार, नमो श्रीधरा गोविंदा, नमो पौलस्ती कुल कानन दहना. किती मोठे मोठे जोड शब्द केलेत श्रीधर कवींनी, पण इतके सुंदर अर्थपूर्ण आहेत की पौलस्ती कुल कानन दहना. पौलस्ती आपल्याला माहिती आहे, रामायणाची सगळी कथा सुरुवात तिथून होती, रामविजयची, की ब्रह्मदेवाचा पुत्र पुलस्ती, त्याचा पुत्र विश्रवा, त्याचा पुत्र रावण. तर ह्या पुलस्तीच्या कुलाचा संपूर्ण नाश करणाऱ्या अशा तू नमो मी न केतनारी हृदय जीवना, मी न केतनारी मदन, त्याचा अरी शत्रू म्हणजे शंकर, त्याच्या हृदय जीवना म्हणजे त्याच्या हृदयाला आनंद देणारा असा तू म्हणजे राम. असं रामावतारापर्यंत येऊन त्याचं वर्णन केलं. आणि तेव्हा तू इतके इतके पराक्रम केलेस, म्हणजे नृसिंहकूर्म, मत्स्य, वरा, नृसिंह, वामन सगळ्या अवतारांचा उल्लेख केला. आणि ह्या सगळ्या ठिकाणी तू दैत्यांचा नाश करण्याचं कार्य केलंस. आता परत तशीच वेळ येऊन ठेवले असं वर्णन केलेलं आहे. मग आता त्यांची ती सगळी स्तुती ऐकून प्रसन्न झालेल्या विष्णूंनी अंतरिक्षात एक ध्वनी केली, म्हणजे देववाणी झाली असं म्हणा. काय सांगितलं? नाभी नाभी भिवू नका, चिंता करू नका, मी यादव कुळी अवतार घेईन आणि दुष्टांचा संहार निश्चित करेन. त्याकरता तुम्ही सगळे देव यादव होऊन या. आणि जे उपदेव आहेत त्यांनी गोकुळात जाऊन गोपाळ व्हा, जे ऋषी आहेत त्यांनी गायी वासरं व्हा. मी तुमचं पालन करेन, तुमचा उद्धार करेन. धर्म समीर सस्तनयन, अश्विनव देव दोघे जण, याही कुंती उदरी अवतुर्ण, भूभार हरण करावे. म्हणजे यम, वायू, इंद्र आणि अश्विनी कुमार दोघं असे 5 जणांनी कुंतीच्या उदरी या आणि ह्या भूभार हरणाला मदत करा. म्हणजे मी मदत करणार आहे पण ते करतील. बृहस्पतीने द्रोण व्हावं, त्यांनी पांडवांना विद्यादान द्यावं, अग्नीने दृष्टदम्न व्हावं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाभारत घडलं कसं? द्रौपदीमुळे आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे शेवट कृष्णाने येऊन तिला विचारलेले, सगळे प्रेत पडलेत, सगळ्या घरात बायका विधवा झाल्या, सगळे पुरुष मेले तिथले. आणि तेव्हा येऊन कृष्णाने विचारलं, बस कुठल्या सिंहासनावर बसणार आहेस? पुढ्यात प्रेतांचा खच आहे, तुला सम्राज्ञी व्हायचं होतं ना. तिने कलं, तिथे ते सोडलेलं केस, ते दुर्योधनाने हसणं आणि तिथून तिने घेतलेली शपथ आणि तिच्या त्या ईर्षेला, अहंकाराला पोसून युद्धाला पेटलेले सगळे. म्हणून विष्णू सांगतात की कलह माजवाव्या आधी पार्वतीने व्हावे द्रौपदी. त्यासनी शक्तीला रोल दिलेला आहे की तू द्रौपदी व्हायचं आणि लक्ष्मीने रुक्मिणी व्हावं आणि वैदर्भ उदरी म्हणजे विदर्भ देशाचा भीमक राजा आहे त्याच्या पोटी जन्म घ्यावा असं सांगितलं. संकर्षण म्हणजे हा शेष आहे तो बळीभद्र होईल आणि वसुदेव देवकीच्या पोटी मी जन्म घेईन. का त्यांच्या पोटी घेईन? तर त्यांनी म्हणे 3 जन्म तप केलेलं आहे, त्याचं फळ मी त्यांना देईन आणि मी होईनच सुततयांचा. अशी अंतरिक्ष ध्वनी झाली आणि देवांनी जय जयकार केला, साष्टांग नमस्कार घातले. त्यांचा आनंद हृदयात मावत नव्हता. किती मावत नव्हता? कसा मावत नव्हता? तर जसा म्हणे एखाद्या अत्यंत खूप मोठा रोग जडलेल्याला जर दिव्य असं रसायन मिळालं किंवा जन्मांधाला नयन आलं अचानक, वणव्यात आपण अगदी जळतोय तेवढ्यात अद्भुत असा घन वर्षाला पाऊस पडला आणि ते जळणं वाचलं. किंवा लक्ष्मणाला वाचवायला हनुमंत जाऊन द्रोणगिरी घेऊन आला, त्यावेळी वानर जसे सुखावले असे हे सगळे देव सुखावले आणि आपापल्या स्वस्थानाला गेले. पुढे इकडे असं झालं की यदुवंशात शूरसेन राजा, त्याला वसुदेव नावाचा पुत्र झाला. आता ह्याच्या पोटी वासुदेव येणार ही भविष्यवाणी असल्यामुळे त्याचं नाव वसुदेव ठेवण्यात आलं. देवही सुखावले की आता ह्याच्या पोटी कृष्ण येणार म्हणून. इकडे मथुरेतला राजा उग्रसेन, या उग्रसेनाला कंस झाला
बरं, आपल्याही मनात येतं ना की उग्रसेन इतका चांगला राजा, त्याची पत्नी पतिव्रता चांगली, आणि मग का बरं यांना इतका दुष्ट मुलगा झाला असेल? आपण कर्मसिद्धांत सगळे गीतेतले आठवतो. नाही, ते असं होतं की ह्या राजाची जी पत्नी होती तिला एका दैत्याने पळवलं, जंगलात नेली आणि भोगली. म्हणजे काय तेव्हापासून चालू आहे, आता तेच चालू आहे. कुठेही खंड नाही. सगळे दुष्ट आहेत म्हणूनच देवाला अवतार घ्यायला लागतोय, आणि म्हणून हे विश्व चाललेलं असंच 84 लक्ष आणि फिरत, नाही का? असो. सो तिला बळेच भोगली आणि तुला पुत्र होईल म्हणून सांगितलं. तेव्हा तिने शाप दिला चिडून आणि म्हणाली, झाला ना मला पुत्र तरी त्याचा श्रीकृष्ण वध करेल, अगदी आपटून मारेल त्याला. आता तिने जो अवतार धारण केला क्रोधाचा, आधी असह्य होती, तो बघून तो दैत्य म्हणे पळाला. त्यामुळे तिला हा जो पुत्र झाला तो दुष्ट वृत्तीचा झाला. पण कारण पितयाचा त्या तऱ्हेत नाही असा त्याने उल्लेख केला. का उग्रसेन मथुरानाथ कंस दुरात्मा त्याचा सुत, परी ते पितृरेत नवे निश्चित, अन्य वीर्य मिसळले, त्यामुळे तो दुष्ट झाला. ह्या उग्रसेनाला मुलगी झाली, तिचं नाव देवकी. अत्यंत सुंदर अशी मुलगी. जेव्हा उपवर झाली त्यावेळेला शूरसेन राजा, जो वसुदेवाचा पिता, तो लग्नाकरता आपलं सगळं दळभार घेऊन विवाह मांडण्याकरता मथुरेला आला. आता बघा, जेव्हा तिचं लग्न ठरलं तेव्हा हा भाऊ कंस दुष्ट आहे, पण तो खुश झाला होता आणि त्यानेच सगळं केलं. त्याने जानवशा करता छान मोठं घर म्हणजे महाल दिला, देवक प्रतिष्ठा केली, नंतर स्वागत केलं त्यांचं. आणि ह्या उग्रसेनाने ह्या शूरसेनाची आणि वसुदेवाची पूजा केली की ज्याच्या पोटी येलं जगज्जीवन त्याची पूजा करी उग्रसेना. हे सगळं झालं आणि आता वरात निघायची ठरली. तर मिरवावया दोघे वधूवरे, वरात काढली कंसासुरे, स्वतःच वरात काढली. तो आनंदी आहे सगळा, पण तो रथावर बसला, वरात काढली आणि तिथे देववाणी झाली. काय की अरे कंसादुष्टा, काय नाचतोयस आनंदाने, ह्या देवकीचा जो पुत्र आहे ना 8वा, तो तुझा वध करेल. झालं. एवढं ऐकल्या क्षणी कंस दचकला आणि आता कासयाची भगिनी टाकू वधूनी असं ताबडतोब ठरवलं. तिला त्या रथावरून खेचली, केस पकडले आणि आता तो तिला मारायला निघाला. तेव्हा हा वसुदेव, नुकतं लग्न झालेली नवरा नवरी होती त्या रथात, वसुदेव त्याच्या पाया पडून म्हणाला की अरे तू का स्त्रीला वधायचं पाप करतोयस? हे पाप खूप मोठं आहे. आता तू ह्या पापात पडू नकोस, तू तिला मोकळं सोड. मी तुला सांगतो की आम्हाला जे पुत्र होतील ते मी तुला देऊन टाकेन लगेच, पण तू तिला आत्ता मारू नकोस. आणि तो त्याच्याकरता एक सुंदर तत्वज्ञान त्याला सांगतो की म्हणतो की तू का बरं मारायला निघालाय स्त्रीला? तुला माहितीये का, गायी मारणं, ब्राह्मण मारणं, ह्याहीपेक्षा सगळ्यात मोठं पाप स्त्री हत्या आहे. तर तू ती करून कशाला पापाचा धनी होतोयस? मग त्याला पटलं की शतवृषभ वधिले, एक गोहत्येचे पाप घडले, 100 गोवधाहून वागळे, ब्रह्महत्येचे पाप असे, आणि शतब्रह्महत्यांचे पाप जाणं एकच स्त्री हत्ये समान. तर तू तर राजा सुजाण आहेस, तर तू स्त्री दान कर मला, म्हणजे दिलेलीचा विवाह करून ना, आणि सोड, मी तुला सगळे पुत्र आणून देईन, असं शब्द देतो. शब्द दिल्यावर विश्वास बसतो कंसाचा, पण तो काय करतो, ताबडतोब त्यांना शृंखला घालून बंदिवासात टाकतो. म्हणजे की जरी हा असं बोलला तरी कुठेतरी जर ह्याने आपला शब्द पाळला नाही तर, म्हणून त्यांनी तुरुंगात टाकलं, शृंखला बांधल्या आणि बाहेर सेवक लावले आणि सगळ्या सेवकांना आज्ञा केली की ह्याला मूल झालं की मला लगेच कळवायचं. आणि मग त्याप्रमाणे होत गेलं की पहिलं मूल झालं तिला, तेव्हा स्वतःच नेऊन दिलं वसुदेवानी. तर त्याच्या मांडीत त्याने हातात मूल घेतल्यावर त्याला दया उपजली कुठेतरी. तो म्हणाला की 8वा पुत्र मारणार आहे ना, मी ह्याला कशाला मारू, ह्याला तर कशाला मारू. पण बघा, तिन्ही लोकी कोणाचा संचार असतो, नारद मुनींचा. आले इथे कळ लावायला, कारण पुढचं सगळं महाभारत घडायला हवं होतं ना, त्यामुळे आले नारद कळ लावायला. तो म्हणाला की अरे काय तू कशाला भुललायस, तुझं चित्त असं भुललं कसं, तुवा सोडिले वसुदेवस्ता, परी तुझा शत्रू कोणता, 8पासून उफराटे गणिता, तरी पहिलाच शत्रू तुझा. 8 कुठून मोजायचे, उलट्या मोजलेस तर पहिला पुत्र शत्रू असू शकतो ना, तुला काय माहित आहे, दुसरा की तिसरा का चौथा कळणार नाही तुला, आणि तू प्राण मात्र घालवशील. झालं. ब्रह्मसुताचं म्हणजे नारद मुनींचं ऐकलं, कंसाने मान तुकवली आणि मग निघाला तसाच्या तसा आला तिकडे.
आणि वर त्यांनी नारदाने अजून हे पण त्याला शिकवलं की नारद हितशत्रू होय, हित सांगून करवी क्षय. हितशत्रू आपण कोणाला म्हणतो की तो आपलं हित असं दाखवतो, पण खरं तर आपलं काहीतरी नुकसान करायचं असतं त्याला. तसं नारदांनी केलं की दाखवलं की आपण ह्याचे हितशत्रू आहोत म्हणून. पण बाळविसा करता पाहे अल्पायुष्य होतो. खरं तर लहान मुलाला मारल्यावर ती व्यक्ती अल्पायुष्य होते, पण हे त्याला घडू द्यायचं नव्हतं आणि त्याच्या राज्य बुडायलाच होतं, त्याचा कुलक्ष व्हायलाच हवा होता नारदांना. म्हणून त्यांनी कंसाला ही बुद्धी दिली. कळल्याबरोबर कंस क्रोधात निघाला, बंदीशाळेत आला. ते मूल घेतलं हातातून खेचून तिचं आणि दगडावर आपटलं. आपटता क्षणी त्यात ते गतप्राण झालं. आणि त्यानंतर त्यांनी सगळ्यांना ताकीद देऊन ठेवली. मग असं करता करता तिच्या 6 प्रसूती झाल्या. 6 प्रसूतींना त्यांनी तेच केलं. 6 गर्भ भरले. इतकं पाप साठलं त्याचं. कित्येक गाई विप्र गांजलेल्यांनी जे पाप होतं ना, त्याच्या कितीतरी पटीने पाप त्याने आपल्या हाताने करून घेतलं. कंस जेव्हा देवकीपुढे येऊन उभा राहिला, तिला दिवस राहिला तर रोजच तिला बघायला यायचा तो. एके दिवशी तिथे स्त्रीची आकृतीच नाही त्याला दिसली आणि दैदिप्यमान अशी विष्णुमूर्ती दिसली, चतुर्भुज. त्याची अक्षरशः मुरकुंडी वळली, गर्भगळीत झाला आणि अक्षरशः भिवून तिथून पळायला लागला आणि आपल्या घरात शिरला. रावणाची अशीच गती होती आपल्याला माहिती आहे. आता कंसाची हीच. म्हणजे भयापोटी त्यांनी सतत त्याचं स्मरण केलं. आणि नामस्मरणाचं किती महत्त्व आहे हे आपण नवविधा भक्तीत जाणतो. आणि मग असं वाटतं की आता आपण सामान्य माणसं सुद्धा काय ना, जास्त करून भयापोटीच भगवंताचं करतो. रोज पूजा नाही केली, अमुक एक गोष्ट आपल्यातनं नाही झाली, अशी काही चूक झाली, निरांजन पडलं, अरे काहीतरी चूक झाली, काहीतरी वाईट होईल, ते होऊ नये म्हणून आपल्याकडून अगदी निष्ठेने नित्यनेमाने आपण देवाचं करायला लागतो. म्हणून तर समर्थांनी म्हटलं ना, जो त्रिविध तापे पोळला तो अधिकारी झाला परमार्थाचा, नाही का. तर शेवट भयाने का होईना, पण तुम्ही भगवंताचं नाव घेतलं ना तरी तो तुम्हाला तारतोच. हे ह्यातून आपल्याला आता कळायला हरकत नाही की भीतीपोटी असो, माझं सगळं चांगलं होऊ दे, माझ्या कुटुंबात पुढे काही वाईट नको होऊ दे, असा विचार करून काय ना. पण जर तुम्ही सतत नामस्मरणात राहिलात, एक ना एक दिवस तुमची वृत्ती बदलते, तुमचं ते भय नाहीसं होतं, संसाराची चिंताच राहत नाही आणि तुम्ही नामात रमता. ही स्थिती येते तुमची. आता इथे कंसाची ती स्थिती नाही आली, तो भयग्रस्तच आहे आणि म्हणून त्याचा पुढे विनाश झाला. तर त्याच्या नामात राहता राहता त्याची ती स्थिती आली असती तर कदाचित पुढचं घडलं नसतं काही. असं कंस गेला पळून आपल्या घरात. मग 9 मास भरले आणि देवकी बाळंत झाली. कुठला दिवस हो, तर वर्षा ऋतू श्रावण मास, बुधाष्टमी कृष्ण पक्ष, अवतरला कमल दलाक्ष, रोहिणी नक्षत्र ते दिवशी. सोमवंशी अवतार म्हणून साधिला चंद्रपुत्रवार, जाहला शशीचा उद्धार, दशा आली वंशासी. मध्यरात्री अष्टमीचं देवकी पुढे परमपुरुष, चतुर्भुज ऋषिकेश, निमासुर डोळसपै, 8 वर्षांची मूर्ती, असंभाव्य पडली दीप्ती, तेजे 10 दिशा उजळती, तेथे लपती शशी सूर्य. वर्षा ऋतू, श्रावण मास, बुधाष्टमी म्हणजे अष्टमी होती, बुधवार होता, कृष्ण पक्ष होता आणि मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा बुधवारी जन्म झालेला आहे. जन्म झाला रामाप्रमाणे तिथे 8 वर्षाची मूर्ती तिच्यासमोर उभी राहिली. मग अर्थात त्या मूर्तीचं तसंच सुंदर वर्णन, त्याची पावलं कशी आहेत. आपण सगळ्या देवतांची पावलं बघतो, तळ पावलं अशी असतात ज्याच्यावर वज्र, ध्वज, पद्म, अंकुश, ऊर्ध्वरेखा, चक्र हे सर्व असतं. आणि त्या प्रत्येकाचं काय कारण आहे हेही आपण अभ्यासला. आता वज्र कशा करता हवं, तर तुमच्या सगळ्या कामक्रोध विकारांना मारण्याकरता, पर्वत फोडण्याकरता कामक्रोधाचे. ध्वज का हवा, तर जो ध्वज तुम्हाला संत समागम दाखवतो, मोक्षाचा मार्ग दाखवतो. पद्म का हवं, तर त्या कमळावर लक्ष्मी आहे ना, म्हणून ती जवळ हवी म्हणून पद्म आहे. अंकुश काय आहे, तर तुम्ही भगवत भक्ती करताना जेव्हा अहंकाराने टोचतात, अहंकाराने पिडतात, तेव्हा तुम्हाला तो अंकुश आहे टोचायला की नको, अहंकारातनं बाहेर या. ऊर्ध्वरेखा काय आहे, तर ती तुम्हाला मोक्षाची गती दाखवते. चक्र काय, तर तुम्ही भगवत भक्ती करताना तुमच्या आडणाऱ्या लोकांना वाईट शक्तीने ठार मारण्याकरता. असं सगळं, अशी पावलं, असं सगळं त्या
जन्माला आलेल्या छोट्या बाळाचं सुंदर वर्णन परत 60-70 ओव्यांमध्ये केलेलं आहे. त्याचं ते सुंदर दर्शन झालं आणि देवकी अगदी सुखावली. ती त्या अवस्थेत गेली. प्रत्यक्ष परमेश्वर दिसला ना, तिने अगदी जीवाचं लिंबलवण घरीवरून उतरवलं, ओवाळलं. आनंद मावत नव्हता. पण ती म्हणाली, अरे तू माझ्या निजोदरी पुत्र होऊन ये. मला तुझी आई होण्याचा आनंद किंवा माझी एवढी इच्छा पुरव की जो तू विश्वंभर आहेस, पण लोक मात्र तुला माझा पुत्र म्हणतील, देवकीचा पुत्र. एवढी माझी हौस भागव. असं म्हटल्याबरोबर कृष्णाने सांगितलं तिला की मी नक्कीच लगेच आत्ता बाळक होईन, पण एवढं करा की त्वरित मला गोकुळाला नेऊन पोचवा. तिथे नेलं की तिथे माझा अगदी प्राणसखा बळीभद्र आहे, त्याच्याबरोबर मी खूप खेळेन. गोकुळात खूप आनंद मिळेल मला आणि अर्थात तुम्हाला दोघांना भेटायला आम्ही दोघंही येऊ, असं आश्वासन दिलं. जेव्हा त्याने हे आश्वासन दिलं तेव्हा मग मधला जो प्रताप, जे त्याचं दर्शन झालं होतं आणि तिला जी अनुभूती आली होती ते सगळं ती विसरली. परत तिच्यावर मायाचं आवरण आलं आणि ती घाबरीघुबरी झाली की अरे आता कंस येईल आणि ह्याला घेऊन जाईल, आता काय करावं. वसुदेव सुद्धा घाबरला की तो म्हणाला, आता बाहेर बातमी पोचायचीच अवघड की लगेच तो कंस येईल आणि ह्याला मारून टाकेल, त्याच्यापेक्षा काय करावं. तर देवकीने हळूच सांगितलं, कारण तिला कृष्णाने सांगितलं असतं ना. ती म्हणते की हा अयोनी संभव पुतळा याचं नेवनी घाला गोकुळा. खरा अयोनी संभव आहे तो, पण तिच्या उदरी आलेला आहे. याला नेऊन घाला गोकुळात, तुम्हाला अजिबात भय नाही, तो रक्षण करेल. तर वसुदेव म्हणाला, सगळं खरं आहे, पण ह्या शृंखला द्वारपाळात रक्षणाला कसं काय जावं. पण ती विश्वास देते आणि ती त्याच्या हातात बालक देते. त्या बाळकृष्णाला बघितल्यावर, त्याच्याकडे चेहऱ्याकडे बघितल्यावरच वसुदेवाला आत्मविश्वास येतो आणि तो तशाच शृंखलांसकट पाय घासत त्याला हातात घेऊन द्वारापर्यंत जातो बंदीशाळेच्या. तिथे कृष्ण आपला पाय लावतो त्या दाराला, तर सगळे कुलप मोठाली लावलेली सगळी निखळून पडतात. बाहेर रक्षक जे असतात त्यांना गाढ निद्रा लागलेली असते आणि हा अगदी एका टोपल्यात ते बाळ घेऊन निघतो. बाहेर पडतो बंदीशाळेच्या. आता धुवाधार पाऊस पडत असतो. आता भिजतील ना दोघं. ताबडतोब शेषाजार होता. आता तुम्ही म्हणाल की तो तिकडे गोकुळात जन्माला आला आणि इथे कसा, पण आपण मगाशीच सांगितलं, आपल्याला श्रीधर कवींनी सांगितलं की त्याच्या अनंत रूपे अनंत मूर्ती, तो मूळ तिथे आहेच, तो तिथून हल्लाच नाही, पण त्यांनी इकडे अवतार घेतला. तसा शेष तिकडेही आहेच. त्यामुळे तो शेष आला आणि त्याने छत्र धरलं पाऊस लागू नये म्हणून त्या बाळावर. म्हणजे पिता आपल्या बाळाला डोक्यावर घेऊन चाललेला आहे त्या पुरुषाला आणि त्याच्या रक्षणार्थ शेष आपला सहस्त्रफणांचा जणू छत्री करतोय. अशा प्रकारे हे सगळे निघाले. यमुनेजवळ आले. यमुनेजवळ येताना ते पाणी बघून वसुदेव एक क्षण थबकला, पण नाही, आता जायचंय, लवकरात लवकर गोकुळाला पोचायचं म्हणून तसाच पाण्यात शिरला. बघता बघता पाणी वर चढत त्याच्या नाकातोंडापर्यंत आलं. असं आल्या क्षणी त्या हरीने अशी सुंदर लीला केली की आपलं छोटं पाऊल आहे ना, ते त्या टोपले बाहेर काढलं आणि त्याचा अंगठा फक्त त्या पाण्याला स्पर्श केला. टोपल्याच्या आत होता ना, तर पाणी त्याच्यापर्यंत आलं नव्हतं, पण त्याने पाय बाहेर काढला खेळता खेळता, पाय हलवता आणि त्या यमुनेला पाय लागला. तो लागता क्षणीच ती तृप्त झाली. ती त्याच्या दर्शनालाच वरवर येत होती. स्पर्श झाल्याबरोबर ती तात्काळ दुभंगली आणि तिने रस्ता केला. ह्याला इतका सुंदर दृष्टांत श्रीधर कवीने दिला. ते म्हणाले की परमसुखे यमुनाचा वेग, तिला एकदम आनंद झाला स्पर्श त्याचा मिळाल्यावर. तात्काळ झाली दोन भाग, जैसा स्त्रिया करीती भांग क्षण मात्र न लागता. स्त्रिया जसा म्हणे क्षणही न लागता अगदी सरळ भांग पाडतात. आता तो काळच गेलाय, असे उलटलेले नुसते केस बघायची आपल्याला सवय झाली. त्यामुळे हे वर्णन आपण चित्रातनं किंवा मायथॉलॉजिकल फिल्म्समध्ये बघतो. त्या राण्या सगळ्याचे अगदी सरळ भांग आणि आंबळे बांधलेले चपचपून वगैरे असो. तर हे हा दृष्टांत दिला. अशी ती यमुना बाजूला झाली आणि येऊन वसुदेव पोचला गोकुळात. आणि आता त्या हरिमाया जी होती ना बरोबरच सगळीकडे, तिच्याच मदतीने इथे सगळ्या गोकुळातही सगळ्यांना गाड्या झोपायला लागल्या. कोणालाही जाग आली नाही. हा गर्भगृहात शिरला वसुदेव त्या यशोदेच्या, आणि तिला तोवर कन्या झालेली होती. ती प्रसूत झाल्याची तिला जाणीव नव्हती, इतकी ती झोपेत होती. तिथली ती कन्या उचलली
आणि आपला पुत्र तिथे ठेवला आणि तत्क्षण उलटा फिरून तो परत आला. तो बंद शाळेत आल्याबरोबर परत सगळी कुलपं लागली, त्याच्या पायशृंखला आल्या. हरिमायेने आपली अशी माया दाखवून दिली की कुणाला विश्वासही बसणार नाही, सांगितल्यावर असं घडलं हेही पटणार नाही. आणि ते छोटं कन्यारत्न घेऊन वसुदेव बंदीशाळेत आले. सकाळी बातमी पसरली की देवकी प्रसूत झाली, पण तिला मुलगी झाली. आता ती प्रसूत झाली असं म्हटल्याबरोबर धावत कौसेकडे यायला निघाला. आल्या ती हातातलं बाळ खेचायला लागला, तर ती अगदी रडून म्हणते देवकी की अरे तुला 8वा पुत्र मारणार अशी आकाशवाणी होती ना, पण ही तर कन्या आहे. आता मला कन्या झाले तर तिला सोड ना, तिची दया कर. पण कुठे त्याला डोक्यात राहिला, दया कुठली तो करतोय, कारण ती नारदाने कळ लावलेली होती ना. त्याला तेच हवं होतं की ह्याच्यातनं अशी पापं घडत जावी आणि ह्याचा कुलक्षय व्हावा. त्याने घेतलं आणि तिला जशी सापडली तत्क्षणी त्याच्या हातातून ती सुटली आणि तो इतका चिडला की माझ्या हातून वैरी सुटला. पण ती महाशक्ती जी सुटली ती आकाशवाणी, वीज कडाडल्यासारखी वीज कडाडली आणि मग आकाशवाणी झाली की अरे मूढा दुराचारा, महामलिना खळा निष्ठुरा, तुझा वैरी पामरा पृथ्वीवरी वाढत असे. ऐकताच ऐसे वचन धगधगले कंसाचे मन, शक्ती गेली अदृश्य होऊन कंसा आला मंदिरी. अशा प्रकारे ती शक्ती तर नाहीशी हातातनं निसटली आणि तुझा शत्रू वाढतोय कुठेतरी या पृथ्वीवर, एवढाच उल्लेख केला, कुठे ते नाही सांगितलं. त्यामुळे आता कंस चक्रावला, आता त्याला कुठे शोधायचं या विश्वात, अशी चिंता घेऊन तो आपल्या महालात शिरला. पण श्रीधर कवी तुम्हा मला सांगतात की आता तो गोकुळात आहे ना कृष्ण, पुढच्या अध्यायापासून तुम्ही त्याला असे बघा की तुमच्या हृदय गोकुळी शांती यशोदेजवळी, तुमच्या हृदयाची शांती ती यशोदा आहे, तिच्याजवळ शेजे पहुडला वनमाळी पुराण पुरुष तो. तुमच्या हृदयाचं गोकुळ आहे, त्यात तो तसा पहुडलेला आहे. आता ब्रह्मानंद म्हणे श्रीधर, धन्य ते गोकुळ चरित्र, तेथे अवतरला यादवेंद्र, त्रिभुवन सुंदर जगदात्मा. असं म्हणून ह्या अध्यायाचा समारोप करताना नेहमीप्रमाणे श्रीधर कवी म्हणतात की इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत विचक्षण परिसोत संत तृतीयाध्याय गोढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री क्षीराब्धिजा रमणार्पणमस्तु. अध्याय 3 ओव्या 224. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ.